किरणोदय युवा प्रतिष्ठानकडून निमंत्रण देण्यात येत आहे, तरी कृपया क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यावी। भारतातील सर्वात दोन महत्त्वपूर्ण खेळ ज्याचा संपूर्ण जगभर बोलबाला राहिलाय तो म्हणजेच काळ्या मातीतील हा कबड्डी खेळ आणि दुसरा क्रिकेट। आता आपण कबड्डीचा थरार अनुभवतोय आणि त्यानंतर आपल्याला क्रिकेटचाही थरार अनुभवायचा आहे। पाली प्रीमियर लीग अल्पावधीमध्ये संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारी ही लीग स्पर्धा आणि त्याचबरोबर किंग मेकर ट्रॉफी, ज्या ट्रॉफीमध्ये दिग्गज खेळाडू ज्याने भारताचं टेनिस विश्वामध्ये भारताच्या संघामध्ये आणि आखाती देशामध्ये जो टेनिस क्रिकेटचा आपला बोलबाला राहिला आहे त्या बोलबाला करणारे आपले सर्व खेळाडू धुरंधर खेळाडू आपल्याला पाली गावामध्ये किंग मेकर्स ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। आणि ही एक मेजवानी असेल आणि अभूतपूर्व अशी मेजवानी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, उपस्थिती दर्शवायची आहे। दुसरा सेमीफायनलचा सामना आणि आम्ही तेजस एक स्टायलिश खेळाडू जबरदस्त हेअरस्टाईल रनिंग हँडची कमाल इथे दाखवतोय। पॉइंट टेबल ऑन दोन्ही संघांचं इथे पाहायला मिळाले आणि यावेळी राजा गावकर जो पहिल्या सामन्याला कालच्या दिवसामध्ये आपल्याला राजा गावकर पाहायला मिळाला नव्हता, परंतु हा सामना किती महत्त्वाचा आहे महापुरुष पोलीस संघाला माहिती आहे आणि त्यासाठी राजा गावकरला अचाच प्लेइंग 7च्या स्क्वॉड मध्ये आणलं गेलंय आणि एक सर्वात मोठी खेळी असणाऱ्या महापुरुष रत्नागिरी संघाच्या माध्यमातून रनिंग हँडची कमाल रोशन लोंढे कॉर्नर अटॅकर त्याला इथे हँडच्या स्वरूपात गारद करतोय आणि का राजाला या प्लेइंग 7 मध्ये आणलं गेलं नाही याची प्रचिती आता आपल्याला इथे मिळणार आहे। कारण राजा गावकर एक बेस्ट रायडर आहे, कारण रोहनवरती एकट्यावरती अवलंबून राहणं, प्रशांतच्या साथीवरती अवलंबून राहणं आणि त्यामध्ये एखादा रायडर आणखीन एक्स्ट्रा असावा या दृष्टिकोनातून केलेला जाणारा प्रयत्न, परंतु इथे मात्र टॅकल सक्सेसफुल ठरलाय। मैदानाच्या बाहेर जावं लागते ते तेजस पाडावे याला आणि पॉइंट इथे मिळतोय महापुरुष पोलीस संघाला। तेजस इथे दाखल झाला, पहिल्या रेड मध्ये पॉइंट घेतलं, परंतु या रेड मध्ये इथे मात्र एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय। यावेळी जर्सी क्रमांक 1 रोहन गंभरे 5ची बचाव फळी, जर्सी क्रमांक 22 एका बाजूला आहे। तेजस यावेळी प्लेइंग 7च्या स्क्वॉड मध्ये आहे जरूर, परंतु त्याच्या माध्यमातून कामगिरी कशी होते ते पाहणं आवश्यक आहे। एक बेस्ट कॉर्नर अटॅकर रोशन लोंढे यावेळी मैदानाच्या बाहेर गेलाय। रोहन गंभरे डेड वॅलेट करून माघारी परततोय। ज्या चुका आपण कालच्या दिवसामध्ये केल्या, ज्या चुका आपण कालच्या सामन्यांमध्ये केल्या त्याची पुनरावृत्ती आता करून चालणार नाही, कारण आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जायचंय। गतवर्षी हा संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि सलग या 2024 मध्येही तो फायनल मध्ये जाईल का हे आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। यावेळी रोहितलाही ही तशी कामगिरी करावी लागेल। आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु महत्वाच्या क्षणी जेव्हा आपण एखादी मोठी स्पर्धा खेळत असतो त्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी अशी कामगिरी जेव्हा घडते तेव्हा एखादा स्टार कबड्डीपटू तयार होत असतो आणि इथे कोण बनेल या ट्रॉफीचा स्टार खेळाडू तेही इथे पाहणं आवश्यक आहे। प्रशांत लोवलकर इथे दाखल झालाय, कॉर्नरच्या दिशेने खेळतोय, सावध असा पवित्र आहे, कोणतेही मोठा प्रयत्न त्याने ते केला नाही। चढाई पूर्ण करून सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये परत एमटीने पाहायला मिळाली आणि यावेळी सीओ कांबळे याला इथे आपण पाहणार आहोत। 2-1-2-2ची फील्ड, बेस्ट ऑफ 7 स्क्वॉड इथे दाखल असताना एका तगड्या डिफेन्स विरुद्ध एका बाजूला अजिंक्य पवार, दुसऱ्या बाजूला शैलेश वडगे, दोन्ही बेस्ट कॉर्नर अटॅकर आहेत। लाजवाब अँकल होल्ड करण्यात ओळखले जाणारे हे कॉर्नर अटॅकर आणि या विचारसाठी रोहन गंभरे एपीएल महाराष्ट्र पोलीस लीग आणि या लीगचा बेताज भाषा ठरलेला हा खेळाडू, अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाकडून खेळलेला हा खेळाडू आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्येही याचा बोलबाला राहिलाय आणि इथे कॉर्नर अटॅक जर्सी क्रमांक 22 परफेक्ट अँकल होल्ड रोहन गंभरे मैदानाच्या बाहेर टॅकल पॉइंट इथे मिळालाय द्रुत पापेश्वर संघाला। या थर्ड आहे रोहित बनेल का इथे हिट ते इथे पाहणं आवश्यक आहे। 6ची बचाव फळी, रोहित मैदानाच्या दिशेने दोन्ही कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ, एका बाजूला शैलेश वडगे आणि त्याच्या जोडीला सचिन साळवी, एक सुपर प्रेम आणि यावी परफेक्ट अँकल होल्ड शैलेश वडगेचा सक्सेसफुल टॅकल, रोहित इथे नाकाम, पॉइंट गोज टू महापुरुष पोलीस। शैलेश वडगेच्या दिशेने जर आपण बोनस टीम खेळण्याचा प्रयत्न करत असाल, शैलेश वडगेच्या दिशेने जर आपण पॉइंट घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि आपण एकच सेकंदापेक्षा जरा जरी तुम्ही एक्स्ट्रा सेकंद घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अशाच पद्धतीचा टॅकल पाहायला मिळेल जो इथे आता शैलेशने पेश केलाय। यावेळी राजा गावकर बेस्ट रायडर म्हणून ज्याची ओळख आहे, ख्याती आहे, तो हा रायडर गेले अनेक वर्ष महापुरुष पोलीस संघाकडून खेळत असताना बेस्ट रायडरचा किताब मिळवणारा हा खेळाडू।
या चढाई पूर्ण करून माघारी परततोय. पॉइंट टेबल 4-2, 2 गुणांची बढत महापुरुष पोलीस संघाकडे असताना सुयोग कांबळे चढाई करण्यासाठी. यस, काल ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, जो कालच्या दिवसामध्ये चाचपडत खेळत होता, तोच हा खेळाडू आजच्या रजनीमध्ये कमाल धमाल करतोय. त्याच्या माध्यमातून 2 टॅकल इथे आपल्याला पाहायला मिळालेत. ही हुरहुरी खूप महत्वाची असते जी इथे मिळाले. जी आपण थाप, यशाची थाप जी म्हणतो ना, ती याच्या पाठीवरती पडली आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून जे काम झालंय ते मात्र इथे जरूर चर्चा करण्यासारखं आहे. एक मोहरा गारद केला गेलाय. संघ अडचणीमध्ये येतोय. शेवटचे 3 मोहरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते द्रुत पापेश्वर संघाचे आणि त्यातील एक खेळाडू चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. अजिंक्य पवार दुसऱ्या बाजूला, शैलेश सचिन कॉर्नर इनला, दुसऱ्या बाजूला प्रशांत लोवलकर कॉर्नर इनला आणि कव्हरच्या साखळीमध्ये राजा गावकर आणि रोहन गमरे बेस्ट रायडर आणि सोलो मध्ये जर्सी क्रमांक 7 होता. रोहन सुपर टॅकल ऑन आणि त्याच कॉर्नरच्या दिशेने पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 22 ने याचा चौडा काढला होता. इथे जर टॅकल केलं गेलं तर 2 पॉइंट मिळू शकतात. त्यामुळे हा धोका इथे स्वीकारणार नाही येतो रोहन. पंचवीस सेकंद त्याने इथे घेतलेत आणि तो इथे माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 5 रेड व्हॅलिड केली. कोणताही टाइम त्याने घेतला नाही, माघारी परतलाय. रणनीती क्लिअर आहे. जेव्हा 3चा डिफेन्स असेल त्यावेळी सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न करतात. थर्ड रेड मध्येच खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथे घेतला गेला टाइम ऑफ. सागर गळबडे यांनी घेतले. अतिशय अप्रतिम फाईट दिली तर रोहन गमरे आणि शैलेश वडगे. स्पर्धा झाल्यानंतरही ज्या खेळाडूंची चर्चा झाली असे हे 2 खेळाडू. या विक्टर रेड आहे. जर्सी क्रमांक 5 साडकी घास मोडण्याचा प्रयत्न शैलेशच्या दिशेने आणि त्याचबरोबर रनिंग हँड त्याची पेश करण्याचा प्रयत्न पुरेपूर इथे करताना दिसलाय. डू और डाय आहे. करायचंय नाहीतर मरायचंय, हे एकच ऑप्शन याच्याकडे असतो. आणि इथे मात्र शानदार टॅकल राजाच्या माध्यमातून आहे. लाजवाब ब्लॉक ऍडव्हान्स मध्ये आला, परफेक्टली होल्ड केलं आणि इथे मात्र टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळाला. महापुरुष पोलीस संघाला 1 पॉइंट आणि इथे थर्ड बेस्ट डिफेंडर एका बाजूला सुमित, दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 22 आणि समोर जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा 1 नंबर रायडर रोहन गमरे. सुपर टॅकल ऑन, परंतु समोर आहे सुपर रायडर सुपरमॅन. सेल्फ आउट झाला सुमित आणि त्यानंतर इथे मात्र ऑल आउट होतोय द्रुत पापेश्वर. अडचणीमध्ये सापडलाय संघ कम्प्लिटली आणि पॉइंट टेबल आहे 11-2. 9 गुणांची एक मजबूत अशी बढत महापुरुष पोलीस संघाकडे. तेजसला आता तेजस्वी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला सावरावं लागेल. आपल्या संघासाठी याला इथे पॉइंट मध्ये तुटून पडावं लागेल. कारण ज्यावेळी आपला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी जो तारणहार बनतो तो खरा खेळाडू असतो आणि इथे कुणाला तरी तारणहार बनावं लागेल. या सीधे खिलाडी युती दाखल जर्सी क्रमांक 7 ने सचिनच्या दिशेने ते उम्मीद होती, परंतु जर्सी क्रमांक 7 ने ते टच केलं गेलं होतं. 1 पॉइंट इथे मिळालाय. पॉइंट टेबल 11-3. रोहन गमरे यावी चढाई करण्यासाठी यावी पाहायचे. रोहन गमरे यावी कशा पद्धतीने खेळतोय. 2-1-2 ची फील्ड आहे. बेस्ट ऑफ 7 रिलॅक्स मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि नुकताच ऑल आउट झालेला संघ आहे, त्यामुळे आत्मविश्वासाचा खच्चीकरण झालेला असताना इथे चुकतोय सुमित. डबल माइंडेड होता, दुविधा मनस्थितीमध्ये होता आणि इथेच ऍडव्हान्टेज मिळाला तर रोहन गमरेला सक्सेसफुल रेड सिंगल पॉइंट. तेजस आपल्या संघासाठी आपली टूर कॅन्सल करून मुंबईहून खास या सामन्यासाठी दाखल झालेला तेजस. 1 पॉइंट इथे मिळालाय. पॉइंट टेबल 12-4. 8 गुणांनी अजून पिछाडीवरती असताना प्रशांत लोवलकर. चक्रव्यूह चैन अटॅक आहे यावी तेजस आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 22 आणि यांच्या माध्यमातून झालेली कामगिरी. एक सक्सेसफुल टॅकल आणि पुन्हा एकदा तेजस पाडावे चढाई करण्यासाठी शैलेश वणगे पासून चढायला सुरुवात केली. अजिंक्य पवारच्या दिशेने हँड टच करण्याचा इथे प्रयत्न होता. चढाई पूर्ण केली, माघारी परतलाय. सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परततोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी इथे मात्र दाखल झाले रोहन गमरे. सलग अशा चढाया सातत्यपूर्ण कामगिरी
आणि ज्यावेळी रोहन गमरेला टॅकल केले त्यावेळी संघ अडचणीमध्ये सापडलेला आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलं होतं आणि एक चांगली लढत आदर्श संघाने दिली होती. शेवटच्या मिनिटापर्यंत उत्साहवर्धक सामना होता, रोमहर्षक सामना होता आणि आजच्या रजनीमध्ये ही पाहायचं शेवटच्या मिनिटापर्यंत हा सामना कशा पद्धतीने इथे जातोय. चढाई पुढे करून माघारी परतला एमटीडी ती पाहायला मिळाली आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी ते रोहित जो ठरलाय आतापर्यंत हिट तो रोहित. या विजयाचे क्रमांक 3 होता तिथे अजिंक्य पवार आणि अजिंक्य पवार या मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट द्रुत पापेश्वर संघाला एक मोहरा गारद केला जातोय की काय ऑलआउटला ऑलआउटने उत्तर दिलं जाईल की ही पाहणं आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा रोहन गमरे तेजस आहे कॉर्नर ईदला जर्सी क्रमांक 22 सॉलो मध्ये बॅक किक स्कॉर्पियन किक लगावण्याचा प्रयत्न. चढाई पूर्ण रिकाम्याने माघारी. बेस्ट ऑफ 4 प्लेयर्स सचिन साळवी अनुभवी खेळाडू त्याच्या जोडीला रोहन गमरे दुसऱ्या बाजूला राजा गावकर आणि कॉर्नर अटॅकर शैलेश वणगे. तेजस साठी या फील्ड मध्ये थोडासा बदल केला गेलाय. ज्या शैलेश वणगेला आपण डाव्या कोपऱ्यामध्ये पाहत होतो तो शैलेश वणगे उजव्या कोपऱ्याच्या कॉर्नर इन ला इथे आपण पाहतोय आणि जसा रायडर असा तसा बदल करावा लागतो आणि तो बदल करण्याचा प्रयत्न या डिफेंडरने केलाय जरूर. चढाई पूर्ण करून माघारी परतोय एमटीडी ते पाहायला मिळाली. तरेड डोरडाय साठी इथे प्रयत्न करावा लागेल. पॉइंट लागला तर मैदानाच्या आतमध्ये आबाद राहील, पॉइंट नाही लागला तर बर्बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. एक दोन ताकद आहे रोहन गमरेकडे ताकद आहे त्यामुळे तुम्हाला एकजुटीने लढावं लागेल, चैन अटॅक करावं लागेल. सोलो मध्ये जो आला त्याला चिरडून पुढे गेला तो रोहन गमरे. रोहित मिडल लाईन वरती उभा राहतोय. या साईडला जे जेंट्स बसलेत कम्प्लिटली ही गॅलरी महिलांसाठी राखीव आहे. आपल्याला विनंती करतो आयोजकांच्या वतीने सूचना आल्यात जेवढे जेंट्स आहेत कृपया महिलांच्या गॅलरीमध्ये बसू नका. चुकून जर हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला तर ते तुम्हाला हळदी कुंकू देतील. त्यावेळी जर्सी क्रमांक 9 राजा गावकर चढाई करताना इथे आपण पाहतोय मिडल लाईन वरती उभा राहिले. थोडासा वेळ घेतोय. पॉइंट टेबल 13-6 आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. सामन्याची सुरुवात होईल. ज्याच्या आतुरतेने आपण कालच्या दिवसामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा केला आणि त्यांचे बंधुराज किरणजी सामंत राजापूरचा उद्याचा किरण उद्याची आशा आणि आमची अपेक्षा सर्व काही आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्याला किंग मेकर मध्ये म्हणून पाहतो आपण किंग असण्यापेक्षा किंग मेकर होणं कधी गरजेचं असं. आम्ही राजा बनवतो दुसऱ्याला आणि तेच बनवणारे आमचे सन्माननीय आमदार किरणजी सामंत साहेब यांचं इथे थोड्याच वेळात आगमन होईल. इथे मात्र एक पॉइंट मिळालाय. रोहित मैदानाच्या बाहेर जातोय. 14-6 असा पॉइंट टेबल आहे. 14-6 8 गुणांची अजूनही पडत राहते महापुरुष पोलीस संघाकडे. फर्स्ट हाफचा खेळ आहे. अजूनही शांत मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो दुर्ग पापेश्वर संघ. जो डिफेन्स इथे सेट होणं आवश्यक आहे, जो सेट इथे उभा करणं अपेक्षित आहे तो मात्र इथे पाहायला मिळाला नाहीये आणि त्याला कारण असेल तर रोहन गमरेच्या सलग गेलेल्या चढ्या प्रशांत लोवलकरच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी आणि त्याचबरोबर आजच्या सामन्यामध्ये दाखल झालेला राजा गावकर या 3 रायडरचा इथे झालेला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. यांच्या उपस्थितीचा परिणाम इथे पाहायला मिळालाय. आणि यावेळी तेजस राजाच्या नजरेकडून बोनस टीम करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता परंतु अप अँड डाऊन चे फुटवर्क आम्हाला अपेक्षित आहे ते इथे झालं नाही. आणि यावेळी थर्ड साठी प्रशांत वरती दाखवला विश्वास जो आहे शांत तो प्रशांत. परंतु इथे मात्र प्रशांतला शांत राहून चालणार नाही. 30 सेकंद प्रशांतकडे असतील आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं आवश्यक असताना राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नरला जाण्याचा प्रयत्न. एका बाजूला तेजस आहे तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 22 आणि यावेळी फ्रंट डॉगला सुमित येतोय. बॅकवर्डला तेजस आणि सक्सेसफुल
उलटलायचं इथे टॅकल प्रशांत मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट धुंदुबा पेशल संघाला एक चांगलं कॉर्डिनेशन आणि ज्या कॉर्डिनेशनची आपण चर्चा करत होतो, जो सेट आपल्याला अपेक्षित होता तो आतापर्यंत पाहायला मिळाला नाही, परंतु इथे मात्र एक शानदार टॅकल पाहायला मिळतोय. तेजस पाडावे यावी चढाई करताना एका बाजूने राजा गावकर या स्क्वॉड मध्ये दाखल झाले तर दुसऱ्या बाजूने तेजस पाडावे. फिरकी घेऊन फिरकी घेण्याचा प्रयत्न होता तेजसचा, परंतु तेवढा चालाक आहे तो महापुरुष संघाचा डिफेन्स. बचाव फळी लाजवाब कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि दुसऱ्या बाजूने कमबॅक करतोय का संघ तेही ते पाहणं आवश्यक आहे. सर्वात डोकेदुखी ठरला आहे तो हा खेळाडू रोहन गमरे. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे, परंतु प्रॉपरली फुटबॉल झाले का पाहूया. 2-1 अशा पद्धतीने आहे ती फील्ड. अतिशय शांतपणे खेळतोय, कोणती आक्रमकता त्याने इथे दाखवली नाही. यस, यावी बोनस पॉइंट झालाय, एक बोनस पॉइंट इथे मिळतोय महापुरुष पोलीस संघाला. थर्ड सुयोग कांबळे तिसऱ्या चढाईसाठी 5च्या बचाव फळीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. सचिन कॉर्नरला आहे, मध्यभागी जर्सी क्रमांक 7 ला इथे आपण पाहतोय. कॉर्नर इनला रोहन आणि यावी उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी हाताचा वापर आणि इथे काय घडलंय. टचिंग पॉइंट यस, आपण टच केलं तर त्याने कबूल केलंय. अपील केलं जात होतं परंतु ते अपील इथे फेटाळलं गेलं आणि एक चांगली खिलाडी वृत्ती या दोन्ही संघांकडनं पाहायला मिळाले. एकमेकांना खिलाडी वृत्ती इथे दाखवताना पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 1 रोहन 5ची बचाव फळी. अतिशय शांतपणे खेळतोय तो रोहन. रोहनला आम्ही असं कधीच पाहत नाही. रोहन म्हणजे काय गती, रोहन म्हणजे काय तर चपळता आणि रोहन म्हणजे काय ते सलगच्या चढाया आणि यशस्वी चढाया, परंतु हाच रोहन इथे मात्र शांतपणे खेळ करतोय. कबरे तेजस पाडावे, अजिंक्य पवार, शैलेश वडगे आणि त्याच्या दिशेने चाललेली खेळी. 2-2 अशा पद्धतीने आहे फील्ड. चक्रव्यूह आणि इथे मात्र फसतोय. निसटला होता, सटकला होता, परंतु तेवढाच अटकला कारण समोर रोहन गमरे आला. तेजस मैदानाच्या बाहेर आणि इथे पॉइंट मिळाला आहे तो महापुरुष पोलीस संघाला. राजा महापुरुष पोलीस संघाचा हा राजा. 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये, तीनही खेळाडू यावी क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. 2 बेस्ट डिफेंडर, 1 रायडर यावी क्रीडांगणाच्या बाहेर. एका बाजूला रोशन आहे परंतु यावी राजा चढाई पूर्ण करून मिडल लाईन क्रॉस करून तो माघारी परत एमटीने येते त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 5 ला इथे आपण पाहतोय. रेड व्हॅलिड केली आणि तेवढ्याच गतीने तो माघारी परततोय. यावी थर्ड टू ऑर डायसाठी रोहन गमरे 4च्या बचाव फळीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. 17-7 10 गुणांची बढ़त महापुरुष पोलीस संघाकडे. पिछाडीवरती द्रुत बाबेश्वर संघ इथे असताना रोहन गमरे मैदानाच्या आतमध्ये. 1-1-2 अशा पद्धतीने डिफेन्स इथे तयार झालाय, सज्ज झालाय. रोहनने जंप केली परंतु कॅच केला जर्सी क्रमांक 22 ने. शानदार टॅकल आहे. जाबाज म्हणावं लागेल या खेळाडूला कारण इथे लायन जंप घेण्याचा प्रयत्न केला रोहनने आणि या लायनची शिकार कशी करायची ते इथे दाखवलं जर्सी क्रमांक 22 ने. 2-2-2 6 मोहरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित मात्र या सामन्यामध्ये हिट ठरला नाही. रोहितच्या माध्यमातून जे पॉइंट अपेक्षित आहेत ते इथे पाहायला मिळाले नाहीये. थोडस निराश केले रोहितने. फर्स्ट हाफचा बेबी खेळ असावा, सेकंड हाफमध्ये काही जन्म मी करतो का ते पाहावं लागेल. परंतु या राजा गावकर मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहणार आहोत. 1-1-1-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं क्षेत्ररक्षण फील्ड आहे इथे आणि इथे कशा पद्धतीने टॅकल केलं जात आहे तेही पाहणं आवश्यक असणार आहे. अतिशय शांतपणे खेळतोय तो राजा. चढाई पूर्ण केली, मिडल लाईन क्रॉस करून हा इथे माघारी परतलाय. थर्ड रोहित तिसऱ्या चढाईसाठी. हॅलो हॅलो हॅलो
आणि डबल काय होईल? शानदार टॅकल अजिंक्य पवार यांनी सक्सेसफुल ठरलाय. जंप केलं, दोन्ही थायला होल्ड केलं आणि पटकलं जमिनीवरती. दिसू शकला नाही तो रायडर. एक शानदार टेक्निक इथे पाहायला मिळाली आणि अशाच कॉर्नर अटॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अशाच पद्धतीचे टॅकल त्याच्याकडे अपेक्षित असतात आणि तीच कामगिरी, तीच दहशत, तोच बोलबाला या मैदानावरती अजिंक्य पवार यावेळी टॅकलच्या स्वरूपात इथे दाखवून देतोय. राजा गावकर इथे चढाई करून माघारी परतोय. मध्यंतरासाठी देखील थांबवला गेलाय, थांबवला जातोय ते खेळ. पॉईंट टेबल आहे तो 18-8. 10 गुणांची अजूनही बढत आहे ही महापुरुष पोलीस संघाकडे. हॅलो, पंचप्रमुखांना एक विनंती आहे की काही सेकंदामध्ये भैयांचं इथं आगमन होतंय. तर फर्स्ट हाफ झालेला आहे. जो नियोजित वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फर्स्ट हाफ इथे संपन्न झाले. सेकंड हाफला इथे सुरुवात होते. पॉईंट टेबल 18-8. 18 गुणांवरती महापुरुष पोलीस संघ, 8 गुणांवरती दत्त बापेश्वर. सेकंड हाफ दुसरं सत्र, महत्वपूर्ण सत्र असताना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आणि इथे मात्र हा हाफ आहे तो कोणता संघ गाजवतोय आणि फायनल खेळण्यासाठी जय हिंद जे आबा संघासोबत सज्ज होतोय ते इथे आपल्याला पाहायला मिळेल. 1-1-2 अशा पद्धतीने आहे. देखील राईट टू लेफ्ट येण्याचा इथे केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता आणि दरम्यान रोहन कबरे रेड व्हॅलिड करून सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलाय. यावेळी एक नवीन चेहरा जो यावेळी दत्त बापेश्वर संघामध्ये जोडला गेला तो चढाई करताना शैलेश वणगे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण जर्सी क्रमांक 2 अजिंक्य पवार. फील्ड मध्ये विशेष कोणताही बदल नाहीये. पुन्हा एकदा शैलेश वणगेला कॉर्नरला आणलं गेलंय, अजिंक्य पवारलाही कॉर्नरला घेतलं गेलंय. राजा या क्रीडांगणावरती राज करण्यासाठी पुन्हा एकदा राजा गावकर इथे दाखल झालाय. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी आहे. थोडीशी गती इथे दाखवतोय आणि तेवढं चांगलं बदल आली ते जे फुटवर्क आहे ते शानदार आहे. चढाई पुढे करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूपी परतलाय. दुसऱ्या बाजूने रेड व्हॅलिड करायची, कोणतेही एक्स्ट्रा टाइम घ्यायचा नाही, माघारी परतायचं. आणि त्याला माहिती होतं यानंतर येणारी ही थर्ड रेड आहे आणि त्याचमुळे त्याने इथे कोणताही रिस्क इथे घेतले नाही, धोका इथे घेतला नाही. थर्ड रेड साठी इन्व्हाइट केलं आणि यावेळी रोहन गमरे तिसऱ्या चढाईसाठी बेस्ट रायडरचा इस्तेमाल इथे केला गेलाय. 4ची बचावणी, बॅक किक, स्कॉर्पियन किक, शानदार अप्रतिम प्रयत्न इथे पाहायला मिळाला. परंतु तेवढाच लक्षपूर्वक खेळ आणि यानंतर फ्रंटला बॅक साइड मोडाचा प्रयत्न चुकलाय. बॅक पेसचा वापर करायचा होता, थोडीशी गती दाखवायची होती, चकवायचं होतं, फसवायचं होतं, परंतु इथे मात्र स्वतःच फसला आणि बाहेर जाऊन बसला रोहन गमरे. आणि त्याच पद्धतीचा टॅकल आणखीन एकदा प्रत्युत्तर दाखल केलं गेलंय. शैलेश वणगे आणि सचिन साळवी यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल. सिरम कांबळे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला पॉइंट. पॉइंट टेबल 19-9. 19-9. महापुरुष पोलीस 19 गुण, 9 गुणांमध्ये दत्त बापेश्वर आणि यावेळी राजा चढाई करताना. यावेळी जर्सी क्रमांक 22 लॉबी मध्ये दाखल होतोय. सेल्फ आउट होईल, क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. शैलेशच्या दिशेने खेळतोय तर दत्त बापेश्वर संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 5 आणि परफेक्ट अँगल होल्ड. शानदार कामगिरी ते पाहायला मिळाले. शैलेश वणगेची ही खासियत आहे, लेझी फुटवर्क, परफेक्ट टॅकल. फुटवर्क लेझी पाहायला मिळालं, ते रायडरचं परफेक्ट टॅकल पाहायला मिळालं तो शैलेशच्या माध्यमातून. सुपर टॅकल ऑन, समोर सुपरमॅन आणि दोन्ही बेस्ट डिफेंडर. यावेळी थाय मध्ये घुसायचा होता प्रयत्न, अंडर द शोल्डर घेतल्याने डिफेंडरला सुमितला त्यामुळे सक्सेसफुल ठरले. रेट 1 पॉइंट इथे भेटतोय तो महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाला. शेवटचा खेळाडू रोशन लोंढे आणि त्यानंतर सोलो टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 इंच पॉइंट बोट आउट करार केला गेलाय. आणि त्यानंतर तेजस विरुद्ध रोहन.
ऑल आउट होतोय तर द्रुत पापेशन 1+2 3 पॉइंट इथे मिळाले. 2-1 ची फील्ड इथे कायम असताना यावेळी रोहित आजच्या रजनीमध्ये हा मात्र हिट ठरला नाहीये. निराश केलं या खेळाडूने. हा चालणं अपेक्षित होता. याचं चालणं खूप गरजेचं होतं. एक सिंगल पॉइंट मिळतो. जर्सी क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट इथे मिळालाय. रोहन कालच्या रजनीमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला रोहित खेळताना पाहायला मिळालं, सलग असे पॉइंट पिक करताना पाहायला मिळालं, डिफेन्सही चांगलं कॉर्डिनेशन करत होतं, चांगला ताळमेळ त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होता. पण तो ताळमेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळत नाहीये. समोरच्या तगडा संघाचा दबाव की त्यांचा पडलेला प्रभाव, परंतु यांच्या माध्यमातून जो खेळ आपण अपेक्षित आहे तो मात्र इथे झाला नाही. ही निराशाजनक गोष्ट इथे ठरते. द्रुत पापेश्वर संघाकडून कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल. रोहित या विचार करताना सहाचा डिफेन्स, 6 मोहरे मैदानाच्या आतमध्ये बेल्टी घेऊन टो टच करण्याचा प्रयत्न रोहितचा. शैलेश दबाव निर्माण करतोय आणि यावेळी चौडा काढला दिसतलाय. सिंगल पॉइंट इथे बेल. कव्हरच्या साखळीची अपेक्षा होती, सपोर्टची अपेक्षा होती, तो सपोर्ट इथे मिळाला नाही. त्यामुळे शैलेश हातातून शिकार इथे निसटले. सिंगल पॉइंट इथे मिळाला द्रुत पापेश्वर संघाला. प्रशांत लवलकर या विचार करताना प्रशांत एक मोहरा इथे शांत करावा लागेल. प्रशांतला शांत केल्यानंतर पुन्हा आणखी एक महामुकाबला असेल तो म्हणजे रोहन सोबत. रोहनला इथे थांबावं लागेल आणि तरच कुठेतरी द्रुत पापेश्वर संघ कमबॅक करू शकतो. प्रशांत इथे आपली खेळी दाखवताना पाहायला मिळते. अतिशय शानदार रेड तो घेऊन इथे दाखल झालाय आणि सुरक्षितपणे क्रीडांगणात परतलाय. तेजसला थांबवून सुयोग मैदानात दाखल होतोय. रेड व्हॅलिड करतोय, माघारी परततोय आणि इथे थर्ड रेड साठी पुन्हा एकदा स्पेशलिस्टची भूमिका बजावत असताना रोहन गमरे. 30 सेकंद. दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे जरूर, परंतु तो संघ मिडलाच्या जवळ. शानदार ब्लॉक, परफेक्ट टॅकल. रोहन गमरे मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. एक मोहर. आता महत्वाचे 2, एक बेस्ट डिफेंडर आणि एक बेस्ट रायडर मैदानाच्या बाहेर आहेत. इथे संधी आहे, परंतु या संधीचा कसा फायदा घेतला जाईल. सचिन साळवी, अजिंक्य पवार आणि यावेळी अजिंक्य पवार डबल माइंडेड पाहायला मिळाला. दुविधा परिस्थितीमध्ये होता, पुढे सरकला परंतु मागे परतू शकला नाही. सचिन सुरुवात 1 पॉइंट इथे मिळतोय. एक खेळाडू गारद केला गेलाय, परंतु राजा आहे. राजाने आतापर्यंत राजाच्या थाटामध्ये खेळ केलाय, परंतु याचा इथे टॅकल होणं गरजेचं आहे. पॉइंट टेबल 14-26, 12 गुणांची पडत राहते. ती महापुरुष पोलीस संघाकडे पिछाडीवरती अजूनही द्रुत पापेश्वर संघ असताना राजा गावकर यावी चढाई करतोय. तेजस तिन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत, राजा आणि सचिन साळवी सर्वात अनुभवी खेळाडू. प्रशांत आणि राजा हे दोन्ही बेस्ट डिफेंडर रायडर आहेत. यावेळी चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी राजा गावकर सर्वप्रथम रेड व्हॅलिड करेल, फील्ड वरती नजर देईल आणि त्यानंतर कोणत्या खेळाडूला आपण टार्गेट करू शकतो, लक्ष करू शकतो याचा विचार करेल आणि त्या पद्धतीने खेळण्याचा इथे प्रयत्न असेल. यावेळी सुमित बचाव करू शकला नाही, पायाचा पुरेपूर घेतला. इथे समाचार परफेक्टली टच केलं. 1 पॉइंट त्याने इथे प्राप्त केला. सुमित यावेळी दोहीत आहे. सुमित मैदानाच्या बाहेर गेलाय. एक मोरा इथे गारद होतोय. एक खेळाडू रिलाईव्ह झालाय. जास्तीत जास्त वेळ रोहन मैदानाच्या बाहेर राहिला तर इथे मात्र फायदा जरूर होणार आहे, परंतु यावेळी फसलाय, चुकलाय तर रोहित. आणखीन एक मोहरा गारद. शैलेश वणगे रिलाईव्ह होऊन मैदानाच्या आतमध्ये येईल. रोहित मैदानाच्या बाहेर जाईल. प्रशांत ज्या पद्धतीने फाईट देणं अपेक्षित होतं ती इथे फाईट इथे पाहायला मिळत नाहीये, परंतु शेवटच्या काही मिनिटांमध्ये उलटफेर पाहायला मिळेल का. एका बाजूने जय हिंद जय आबा सूरज कांबेचा स्क्वॉड फायनल मध्ये दाखल झालाय, परंतु त्याच्या विरुद्ध कोणता संघ इथे फाईट देण्यासाठी सज्ज होईल ते आपल्याला इथे पाहायचं आहे. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून तो इथे माघारी परतला. सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. तेजस सावंत आजच्या रजनीमध्ये आपल्या संघासोबत तो जोडला गेलाय. तेजस पाडावे सचिनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला राजा
आणि यावेळी प्रशांतच्या हातातून निसटतोय. 1 पॉइंट इथे मिळेल. सुमित रिलायन्स मैदानाच्या आतमध्ये येईल, प्रशांत मैदानाच्या बाहेर जाईल. सातत्यपूर्ण टॅकल होणं गरजेचं आहे. रेड मध्ये पॉइंट इथे प्राप्त करणं गरजेचं आहे आणि तरच कुठेतरी एक चांगला कमबॅक होऊ शकतो. कमबॅक करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जोपर्यंत आपण प्रयत्नांच्या चिखलात उतरत नाही तोपर्यंत यशाची कमळं आपल्याला मिळत नाहीत. आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, यशाची कमळं जर प्राप्त करायची असतील तर प्रयत्नांच्या चिखलामध्ये आपल्याला उतरावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर यश मिळणार आहे, परंतु सर्वप्रथम प्रयत्न केले पाहिजेत आणि ते इथे द्रुतपापेश्वर संघाला करणं गरजेचं असताना इथे डुबकी घेण्याचा होता विचार, परंतु असफल ठरतोय तो तेजस, राजा आणि शैलेश यांच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल या मिथ्यारेड आहे. बोनस पॉइंट ऑफ आहे. टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेणे ते गरजेचं असणार रोहन गमरेसाठी. यावेळी डाव्या उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 22 आहे, चक्रव्यूह रचला गेला. आणखी एक सक्सेसफुल टॅकल. सलग दुसऱ्यांदा रोहन गमरे थर्ड रेड मध्ये अपयशी ठरलाय. सलग दुसऱ्यांदा रोहन गमरे इथे अपयशी ठरलाय थर्ड रेड मध्ये. रोहित पॉइंट टेबल 16-29. शैलेशच्या दिशेने साइड की घास मारण्याचा प्रयत्न रोहितने केला होता. यावेळी बॅग दाखवले, चकवण्याचा प्रयत्न. शैलेशला चकवलं, परंतु जर्सी क्रमांक 7 आणि सचिन साळवीला मात्र फसवू शकला नाही. मैदानाच्या बाहेर रोहित. सिंगल पॉइंट महापुरुष पोलीस संघाला. 16-30, 16-30, 16-30. 14 गुणांची एक तगडी पडत आहे. राजा यावेळी खचाखच भरलेले क्रीडांगण, मोठ्या संख्येने दर्दी अशा लोकांची झालेली गर्दी आणि त्यानंतर सर्वात कोकणची लोककला म्हणून ज्या कलेकडे पाहिलं जातं ती नमन सेवा यावेळी मुंबईच्या ग्रुप कडून इथे सादर केली जाईल. आणि हे कबड्डीच्या रसिकांमध्येच नमन प्रेमीही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत. स्पर्धा संपल्यानंतर नमन सेवेला इथे सुरुवात होईल, प्रोग्रामला सुरुवात होईल, कार्यक्रमाला इथे सुरुवात होईल. खास मुंबईहून नमन मंडळ, नमन ग्रुप इथे दाखल झालाय. यावेळी सचिन साळवी या विजयाचं क्रमांक 9 सिओ थेट व्हॅलिड करतोय, माघारी परततोय आणि इथे टाइम ऑफ मागितला गेलाय. इथे टाइम ऑफ मागितला गेलाय. सेकंड हाफ मधला पहिला टाइम ऑफ इथे घेतला जातोय. शैलेश इथे विश्रांती घेईल. जर्सी क्रमांक 8 ला प्लेइंग 7 मध्ये आणलं गेलंय. बदली मात्र जर्सी क्रमांक 8 ला इथे आणलं जात आहे. 16-30, 14 गुणांची बढ़त महापुरुष पोलीस संघाकडे आणि त्याचमुळे इथे घेतला केला गेलेला बदल इथे पाहायला मिळालाय. तर रेड आहे, टू ओल्ड आहे. जर्सी क्रमांक 8 टू ओल्ड साठी इथे प्रयत्न करताना आपण पाहणार आहोत आणि यावेळी अटॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये डीपली जातोय. कॉर्नरच्या दिशेने असफल ठरला. एक मोहरा कारत. तर रेड तेजस साडा, तेजस पाडावे यावेळी तिसऱ्या चढाईसाठी टू ओल्ड साठी सचिनच्या दिशेने अटॅच करण्याचा प्रयत्न. सेल्फ आउट. लॉबी मध्ये दाखल झालाय. बॅलन्स गमावतोय, समतोल गमावतोय, लॉबी मध्ये दाखल होतोय, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ते तेजस पाडावे याला आणखीन एक पॉइंट इथे मिळालाय महापुरुष पोलीस संघाला. काही चुका झाल्या. ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात द्रुतपापेश्वर संघाकडून झाली नाही. रोहित इथे नाकाम ठरला. तेजस यावेळी नक्कीच या स्क्वॉड मध्ये दाखल झाला, परंतु तेजस्वी कामगिरी करू शकला नाही. सुमितने निराश केलं. रोहित मात्र इथे हिट ठरला नाही. सुयोगची एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. रोशन लोंढेचा जलवा मात्र इथे बिखरला गेला नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि त्याचबरोबर प्रशांत लोलकर आणि राजा गावकरला ज्याच्या बी संधी मिळाली संधीचा फायदा घेतला. चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि एक चांगलं लीड मेंटेन करताना हा संघ इथे पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 4 प्रशांत
टाइमपास चढाई यावी प्रशांतच्या माध्यमातून महापुरुष पोलीस संघ इथे टाइमपास करताना, परंतु दुसऱ्या बाजूने दुर्धर बापेश्वर संघाला टाइमपास करून जाणार नाहीये. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉईंट प्राप्त करणं गरजेचं असेल. शेवटची 5 मिनिटं इथे बाकी आहेत. पॉईंट टेबल आहे तो 17-31. यानंतर अंतिम सामना इथे खेळला जाईल. सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो विजेता होईल तो जय हिंदच्या आबा संघासोबत खेळेल आणि त्यासाठी जय हिंदच्या आबा संघाला पहिला पुकार. फायनल सामन्यासाठी जय हिंदच्या आबा संघाला पहिला पुकार. सुरू असलेला सामना, या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल तो जय हिंदच्या आबा संघासोबत फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. जय हिंदच्या आबा, आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. आपल्यासाठी पहिला पुकार. प्रशांत आता राहिला नाही शांत. 2 पॉइंट त्याने इथे प्राप्त केलेत आणि यावेळी पकड मजबूत केले गेले. सहयोग शेवटची 4 मिनिटे. 16 गुणांची मजबूत अशी घेतली गेलेली बढत. नाकाम ठरलाय तो सहयोग आतापर्यंत. सहयोग आणखीन एक चौडा इथे काढला गेलाय. सचिन साळवीच्या माध्यमातून परफेक्ट टॅकल इथे पेश केला जातोय. शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि रोहन गमरे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाऊन हाताचा वापर करण्याचा प्रयत्न. सुरक्षितपणे क्रीडांगणामध्ये परतला जर्सी क्रमांक 5. प्रशांत. औपचारिकता या सामन्यामध्ये उरते, कारण जो जज्बा, जी जिद्द आम्हाला अपेक्षित होती ती पाहायला मिळाली नाहीये. प्रशांत मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना आहे इथे आणि चेहऱ्यावरची खुशी आपल्याला महापुरुष पोलीस संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. खास करून सचिन साळवी खूपच आनंदित आहे. फायनल मध्ये एंटर होण्यासाठी संघ झालाय. रोहन गमरेच्याही गालामध्ये एक स्माइल पाहायला मिळते. शेवटची 2 मिनिटे इथे बाकी आहेत आणि इथे ऑल आउट होतोय तो दुर्धर बापेश्वर संघ. 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळत आहेत. पुन्हा एकदा सहयोग. याही वेळी सहयोग रेड व्हॅलिड करतोय, कारण त्याला कळून चुकलंय आपण तर हा सामना गमावलाय आणि त्यामुळे कोणती आक्रमकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. सामना इथे समाप्त आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ महापुरुष पोलीस रत्नागिरी. महापुरुष पोलीस आणि जय हिंद जाबा दोन्ही संघाला पहिला पुकार अंतिम सामन्यासाठी.